सासूबाई, छानपैकी आंबट आणि तिखट कोळंबीचं कालवण कसं करायचं सांगा ना. चल झटपट होणारं तुला कालवण दाखवते आज कसं करायचं. कोलंबीच्या कालवणासाठी आपल्याला साफ करून घेतलेली कोलंबी लागणार आहे. त्याची तोंड पण घ्यायची आहेत. यांनी रश्श्याला एक छान चव येते. ओलं खोबरं लागणार आहे, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं आलं, मिरची, लसूण आणि चिंच असं लागेल. या कालवण्यासाठी आपल्याला पहिलं वाटण तयार करून घ्यायचंय. सगळ्यात पहिलं खोबरं घ्यायचंय. चिरून घेतलेला टोमॅटो त्यात घ्यायचा आहे. 2 मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडी कोथिंबीर घ्यायची. हे अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला. इथे आपण 2 ते 3 पळ्या तेल घालून घेणार आहोत. इथे पाव चमचा हिंग घालून घ्यायचाय. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. हळद, लाल तिखट, मालवणी मसाला असं घालून घ्यायचंय. आता हे वाटलेलं वाटण आहे ते त्याच्यात घालायचंय आपल्याला. वाटण छान परतून घ्यायचंय. वाटणावर असं तेल आलं की समजायचं वाटण छान परतून झालंय. आता यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून घेतलंय. आता यात आपण पहिली तोंड घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा जितका पातळ हवाय तेवढं पाणी ह्याच्यात घालायचंय. आता आपल्याला यात कोलंबी घालून घ्यायची आहे. कोलंबी घातल्यानंतर आता आपल्याला हे छान हलवून घ्यायचंय. या कालवणात आपण कोलंबी शेवटी घातली कारण कोलंबी फार उकळवायची नसते. ती जास्त उकळवली की ती चिवट होते. एक 5 ते 7 मिनिटात कोलंबी छान शिजते. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं कोलंबी छान शिजवून द्यायची. इथे आपले कोलंबीचे कालवण तयार झाले आहे. कोलंबीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. जास्त वेळ ती शिजवली तर ती चिवट होते. त्यामुळे हे कालवण एकदम झटपट 1-10 मिनिटात तयार होतं. तयार आहे आपले कोलंबीचे कालवण.